पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव खेलोबा येथील ग्रामदैवत खेलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून निर्माण झालेला वाद राजन पाटील आणि स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पुतळा स्थलांतरित करण्याच्या निर्णयाने मिटलाय। अंजनगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील खेलोबा देवस्थानच्या जमिनीवर पालखी मार्गावर अनधिकृतपणे पुतळा बसवण्यात आला होता। तो तिथून हटवावा अशी मागणी धनगर समाजाची होती। धनगर समाज आणि ग्रामस्थांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता, तर दुसरीकडे मराठा तरुण पुतळा न हटवण्यावर ठाम होते। दीर्घ चर्चेनंतर पुतळा सन्मानपूर्वक स्थलांतरित करण्याचा निर्णय दोन्ही समाजाच्या वतीने मान्य करण्यात आला, ज्यामुळे गावातील तणाव निवळलाय। याबाबत माहिती देताना पहा काय म्हणाले माजी आमदार राजन पाटील। गेले 3 दिवस झाले अंजनगाव खेलोबाचे इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याच्या जागेवरून एक वाद निर्माण झाला होता। देवस्थान आणि गावकरी असा तो वाद निर्माण झाला होता। त्याच्यामध्ये देवस्थानची भूमिका ही होती, ही जागा देवस्थानची, त्यामुळे देवस्थानच्या जागेत हे पुतळा न बसवता थोडा पलीकड जिथं सरकारची जागा आहे, गायरन आहे, ग्रामपंचायत जागा आहे, तिथं बसवावं आणि म्हणून करता 3 दिवस त्या गावामध्ये संघर्ष होता। परंतु आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब, या विभागाचे IG फुलारे साहेब, नूतन इथले जिल्हाधिकारी नवीन आलेले कार्तिके साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे SP साहेब सन्माननीय कुलकर्णी साहेब यांच्या समेत मराठा समाजाच्या काही गावातल्या ग्रामस्थांची बैठक झाली। सकाळपासून जो वाद होता तो 814 ही जागा मोजावी आणि त्या जागेच्या, ती जागा देवस्थानची आहे, ती जागा सोडून इतरत्र महाराजांचा पुतळा बसवावा आणि मराठा समाजाची मागणी होती की तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडनं ती जागा मोजा आणि ती जागा मोजल्यानंतर जर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आला तर दुसऱ्या ठिकाणी आम्ही हलवायला तयार आहोत। त्याप्रमाणे आज शासनाच्या वरिष्ठ भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोजली। त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर ना दिलेली आहे। परंतु आता ते कुठं बसवायचा या संदर्भामध्ये शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना तो देखण्या जागी सगळ्यांना दिसला पाहिजे आहे, सगळ्यांना त्यांच्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे आहे, अशी जागा निवडावी अशी आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती। त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या। उद्या जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे SP साहेब आणि मी स्वतः यांच्याबरोबर जाणार आम्ही तिथं आणि गावकऱ्यांच्या संमतीनं मग ती शासनाची जागा असो, वेगवेगळ्या विभागाची जागा असो, जी जागा गावकऱ्यांना आणि SPंना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल, बरोबर ना, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे
आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला शोषवित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये उद्याच्या उद्या मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे. त्याबद्दल मी त्याचं स्वागत करतो आणि मराठा समाजाच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मी इथं अभिनंदन करतो की तिने ह्यातून मार्ग काढला. त्याबद्दल धन्यवाद.